मैदानावरून चांगलाच आखाडा रंगला आहे। विकास कामांवर बोलायला कोणाकडे वेळ नाही, पण जुन्या ठरलेल्या नावांमध्ये खोडा घालण्यात मात्र सत्ताधाऱ्यांना विशेष रस दिसतोय। होय, आम्ही बोलतोय मौलाना आझाद मैदानाबद्दल। मुद्द्यावर भर देताना ज्या मैदानाचा ठराव मागील काउन्सिलमध्ये रीतसर मंजूर झाला होता, त्याच मैदानाचा मुद्दा आज भाजपने पुन्हा उकरून काढला। पण यावेळी त्यांना सामोरे जावे लागले ते फारुख तुंडीवाले यांच्या आक्रमक बाण्याला। मागील काउन्सिलच्या काळात फारुख तुंडीवाले यांनी विशेष पाठपुरावा करून या मैदानाला मौलाना आझाद मैदान असे नाव देण्याचा ठराव कायदेशीररित्या मंजूर करून घेतला होता। मात्र आज भाजपच्या सदस्यांनी सभागृहात अचानक हा मुद्दा उपस्थित केला आणि या मैदानाला चंद्रशेखर आझाद यांचे नाव देण्याची मागणी लावून धरली। आवाजात चढ उतार आणि आवेश। भाजपच्या या भूमिकेवर फारुख तुंडीवाले चांगलेच कडाडले। त्यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा फाडताना सभागृहात स्पष्ट शब्दांत ठणकावून सांगितले की केवळ नावाची पाटी बदलल्याने विकास होत नसतो। जनतेला मैदानात नाव काय आहे यापेक्षा तिथे सुविधा काय आहेत यात जास्त रस आहे। जर तुम्हाला खरंच शहराचा अभिमान असेल तर मैदानाच्या विकासासाठी निधी आणा, तिथला कचरा साफ करा आणि खेळाडूंना सुविधा द्या। समारोप तडाखेबंद शैलीत। एकीकडे शहरात रस्ते, पाणी आणि कचऱ्याचे प्रश्न गंभीर असताना भाजप मात्र नामांतराच्या खेळात मग्न आहे। पण फारुख तुंडीवाले यांनी आज सभागृहात दाखवून दिले की जनतेचे प्रश्न केवळ नावांमध्ये नसून कामामध्ये दडलेले आहेत। त्यांच्या या तडाख्यामुळे भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे। आता प्रश्न असा उरतो की भाजप केवळ नामांतराचे राजकारण रेटणार की खरोखर मैदानाचा विकास करून दाखवणार। या वादाचे पडसाद येणाऱ्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे।